उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक रोड सुभाष रोड येथील बारदानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नाशिक रोड परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरीही गोडाऊनचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालंय। अग्निशमन दलाचे 6 बंब घटनास्थळी येऊन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय। सुभाष रोड या भागामध्ये नेहमीच वर्दळ असल्यामुळे काही काळ येथे वाहतूक कोंडी झाली। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन ही वाहतूक नियंत्रित आणली आहे। नेमकी ही आग कशामुळे लागली ही अद्याप माहिती समजलेली नाहीये। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। करंजकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरून बंडखोरी केली। त्यानंतर त्यांनी शनिवारी मेळावा घेऊन लढणार आणि नडणार असं सांगितलं होतं, परंतु आज त्यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं वृत्त धडकलंय। आज रात्री ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत। ते नाशिकमधून मुंबईकडे रवाना झालेत। सोमवारी म्हणजेच आज माघारीची मुदत आहे, त्यामुळे आज जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत। बंडखोरांना माघार घेण्यासाठी वरिष्ठांपासून तर सामान्य कार्यकर्तेही कामाला लागलेत। नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेले विजय करंजकर हे माघार घेणार की निवडणूक लढवणार याबाबत विविध अंदाज बांधले जात होते, परंतु त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता ते माघार घेणार असल्याचं स्पष्ट झालंय। शनिवारी करंजकर यांनी 13 वर्षांपासून जिल्हा प्रमुख पदावर कार्यरत असताना अनेकांची कामे केली। त्यानंतर त्यांनी राजकारण हा कबड्डीचा खेळ आहे, 1 जण एंट्री करत तर 7 जण पाय ओढतात, माझ्याकडे देखील 5 जण मागे उडायला होते असं सांगत त्यांनी ठाकरे सेनेच्या प्रमुख नेत्यांवर टीका केली होती। विजय करंजकर यांची उमेदवारी ठाकरे गटाला जशी मारक ठरणार होती तशीच ती महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना सुद्धा अडचणीची ठरणार होती। त्यामुळेच शिंदे गटाने जोरदार फिल्डिंग लावून त्यांना आपल्या पक्षात घेतलं आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। आपण आपले दागिने लॉकरमध्ये ठेवणार असाल तर सावधान। नाशिकमध्ये ICICI होम फायनान्स या उच्चभ्रू लॉकरमधून 222 खातेदारांचे दागिने गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हे गायब झालेल्या दागिन्यांची किंमत जवळपास 5 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे। ही घटना CCTV मध्ये कैद झाली असून घरफोडीचा गुन्हा सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय। नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह चौकामध्ये 3ऱ्या मजल्यावर 24 तास रहदारी असलेल्या रस्त्यावर ही कंपनी आहे। या धक्कादायक घटनेमुळे खासगी बँका, खासगी लॉकर्स आणि त्यांची सुरक्षा ऐरणीवर आल्याचं समोर येत आहे।
जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय श्री राम, जय जय श्री राम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आमचे परमस्नेही आणि या तालुक्यातून ज्यांनी खऱ्या अर्थानं एक मोठं नेतृत्व तयार केलं ते स्वर्गीय आमदार बाबूराव पाचर्णेजी यांना देखील या ठिकाणी माझी आदरांजली अर्पित करतो. आज या सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मंत्री श्री अनिल पाटीलजी, आपले लोकप्रिय उमेदवार शिवाजीराव अण्णाराव पाटीलजी, महेशदादा लांडगे, राहुलदादा कुल, निरंजनजी डावखरे, प्रदीपदादा कंद, मंगलदासजी बांधल, आशाताई बुचके, त्याचबरोबर राहुलदादा पाचर्णे, योगेशजी टिळेकर, जयश्रीताई पलांडे, आमचे मित्र दौलत नाना शितोळे, शरददादा बुट्टे पाटील, पोपटराव गावडे, नाथाभाऊ शिवाळे, संजय रौंदळ, आबासाहेब सोनवणे, रविबापू काळे, राजेंद्र जासूद, रामभाऊ सासवडे, सुभाष जगताप, नितीनदादा पाचर्णे, मयूर थोरात, शरदराव कालेवार, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कुणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही आहे, लिहून देणाऱ्याची चूक आहे, तरी देखील मी माफी मागतो. आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपण सगळे लोक या ठिकाणी शिवाजीराव दादांच्या प्रचाराकरता एकत्रित झालो. आणि निश्चितपणे आता निवडणूक हळूहळू जवळ येते. उद्या तिसरा टप्पा होणार आहे. चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला मतदान करायचंय. पण बंधू भगिनींनो, मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय, ही निवडणूक नेहमीच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही. ही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची, महानगरपालिकेची, विधानसभेची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. देश कोणाच्या हाती द्यायचा याचा फैसला करण्याची निवडणूक आहे. कोण देशाला विकासाकडे नेऊ शकतं, कोण देशाला सुरक्षा देऊ शकतं, कोण आपला देश मजबूत करू शकतं, जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे. आणि बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर आता या ठिकाणची लढाई ही काही अण्णाराव पाटील आणि इथले जे काही विद्यमान खासदार आहेत यांच्यापुरतं मर्यादित अशा प्रकारची लढाई नाही आहे. आता देशामध्ये दोन ध्रुव तयार झाले आहेत. या ठिकाणी देशामधले पक्ष हे दोन गटांमध्ये वाटले गेले आहेत. एकीकडे विश्व गौरव असलेले, विकास पुरुष असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे, ज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली शिवसेना आहे, ज्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी आहे, ज्यामध्ये मनसे आहे, रिपाई आहे, पिनिपा आहे, जनसुराज्य आहे, रासपा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आपले सगळे घटक पक्ष आज या ठिकाणी आहेत.
सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन एक मजबूत अशा प्रकारची महायुती ही आपण या ठिकाणी तयार केली आहे. दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांनी खिचडी तयार केली आहे. बंधू भगिनींनो, आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे, विकासाची ट्रेन. या ट्रेनला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे, विविध पक्षांच्या बोग्या आहेत आणि या ट्रेनमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त सगळ्यांना बसण्याची जागा आहे. सगळ्यांना आपल्या ट्रेनमध्ये बसवून सबका साथ सबका विकास म्हणत आपण मोदीजींच्या नेतृत्वात पुढे चालू आहे. दुसरीकडे काय अवस्था आहे? दुसरीकडे नुसतं इंजिन आहे. इंजिन म्हणजे मनसेचं नाही, ते आपल्याकडे आहे. दुसरीकडे फक्त इंजिन आहे, तिथे डब्बे नाहीच आहे. आता आपण बघा तिथे काय अवस्था आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. तिथे फक्त इंजिन आहे, तिथे डब्बे नाहीच आहे. आणि बंधू भगिनींनो, इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का? इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो. राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे. पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताई करता जागा आहे आणि उद्धव ठाकरेच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरे करता जागा आहे. तुमच्या करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे. तुमच्या करता जागा ही फक्त मोदीजींच्या इंजिन मध्ये आहे, मोदीजींच्या डब्यांमध्ये आहे. उद्या ज्यावेळी आढळराव पाटलांचं घड्याळाचं बटन आपण दाबू, त्या क्षणी या मतदारसंघाची बोगी आढळरावांच्या नेतृत्वात मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग या मतदारसंघाला विकासापासून कोणीच थांबवू शकणार नाही. आणि म्हणून विकासाचा विचार करण्याची, पुढच्या पिढीचं कल्याण करण्याची निवडणूक आहे. तुम्ही बघा, मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये चमत्कार केला. 10 वर्षात 25 कोटी गरिबांना, 25 कोटी गरिबांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम मोदीजींनी केलं. आज जगाच्या पाठीवर जे अर्थतज्ञ आहेत ते सगळे चर्चा करतात, हे भारतातलं मोदी मॉडेल काय आहे की ज्यामध्ये 10 वर्षामध्ये या ठिकाणी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिक जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात माघारीकडे आज राज्याचे लक्ष लागले होते. या ठिकाणी महायुतीला थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक दिग्गजांची समजूत काढल्यानंतर काहींनी माघार घेतली. नाशिक आणि दिंडोरीमधील बंडखोर उमेदवारांनी माघार घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न झाले. नाशिकमध्ये भाजप नेते अनिल जाधव अगदी 1 मिनिट बाकी असताना माघारीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले, पण पेच निर्माण झाला. या सर्व घडामोडीत नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पदाधिकारी असलेले निवृत्ती अरिंगळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. अजित पवार यांनी त्यांची फोनवरून समजूत काढली, त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतलाय. तसेच काल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश करणारे विजय करंजकर यांनीही माघार घेतली आहे. भाजप नेते अनिल जाधव यांच्या माघारीसाठी शेवटच्या मिनिटाला पळापळ झाली. अवघा 1 मिनिट शिल्लक असताना अनिल जाधव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. वेळ कमी असल्याने जाधव यांच्यासह हेमंत गोडसे पळापळ करत पोहोचले, परंतु माघारीबाबत पेच निर्माण झाला आहे. दिंडोरीमधून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी माघार घेत भाजपला दिलासा दिलाय. आता महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांची लढत सोपी होणार आहे. तसेच दिंडोरीमधून JP गावित यांनी माघार घेतली आहे. शरद पवार गटाला त्याचा फायदा होणार आहे.
JP गावित यांनी माघार घेऊन दिंडोरी लोकसभेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले। कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते। त्यानुसार शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही। त्यामुळे त्याचा फटका आता महायुतीला बसणार आहे। जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट, नाशिक। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544। आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्वदेस वंदन करून आजच्या या कार्यक्रमाकरता, आजची महायुतीच्या बैठकीकरता उमेदवार जाहीर झाल्यानंतर ही आपली पहिली पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आहे आणि याकरता आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठाणे लोकसभा निवडणूक लढली जाणार आहे असे महायुतीचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती माझ्यासारख्या रस्त्यावरील कार्यकर्त्याला एक लोकसभेची उमेदवारी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी जाहीर केली, त्या समोर बसलेले सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, मी काही आज आपल्या समोर भाषण करण्यासाठी आलेलो नाहीये। मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे की आपल्या नेत्यांनी माझ्यावरती ही लोकसभेचे उमेदवार म्हणून जबाबदारी दिलेली आहे। ही जबाबदारी तुमच्या जीवावरती मला पेलायची। ही जी नौका किनारी जी लागणार आहे ते आपल्या पाठिंब्यावर आणि आपल्या मेहनतीवरती, तर आणि तरच ही नौका किनाऱ्यावरती येणार आहे। त्यामुळे आपल्याला एक हात जोडून विनंती करतो की तुमच्या समोर झेंडे लावणारा, फ्लेक्स लावणारा, याच हॉलमध्ये यापूर्वी झालेल्या सर्व सभांमध्ये कार्यक्रमाचं नियोजन करणारा, हार कोणाला द्यायचे, तुरे कोणाला द्यायचे, कोणाचं भाषण, त्या खुर्च्या कशा पाठीमागून खुर्च्या घेऊन यायच्या, पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान राखायचा, तोच नरेश मस्के आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या शेजारी या ठिकाणी पहिल्यांदा बसलेला तुम्ही बघितला असेल। तुमच्यासारख्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांच्या जीवावर मला मिळालेली आहे आणि असा मी कायम राहील। मी या ठिकाणी आपल्या समोर सगळ्यांसमोर शपथ होतो। साहेब, तुम्हाला माहित आहे, तुम्ही महापौर असताना सुद्धा बऱ्याचदा तुम्ही माझा हात पकडलेला आहे की समजा एखादी खुर्ची स्टेजवर नसेल, एखादा नेता आला आणि त्याला खुर्ची आणण्याकरता मी उठलो तर तुम्ही माझा हात पकडलेला आहे, अरे थांबा, तुम्ही महापौर आहे। त्याच्यामुळे तुम्हाला तो अनुभव आहे। मला एवढंच सांगायचं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी दशेपासून या राजकारणात आलो। आता बाहेर मीडियामध्ये बरीचशी चर्चा आहे, मीडियामधील या ठिकाणी लोक आहेत, 2 दिघे साहेबांचे शिष्य उभे आहेत। नक्की
कार्यकर्ते कोणाला कौल देणार, नक्की कोण शिष्य जिंकणार, मी तुम्हाला सांगतो. याचं उत्तर मला या ठिकाणी द्यायचं. हो, मी दिघे साहेबांचा कार्यकर्ता होतो, दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. परंतु ज्यांनी दिघे साहेबांना त्रास दिला, ज्यांनी दिघे साहेबांचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला, ठाण्यात काम करायचं ना म्हणून ज्यांनी दिघे साहेबांना सूचना दिल्या, ज्यांनी दिघे साहेबांसमोर पर्याय उभे करण्याचा प्रयत्न केला, आणि ज्यावेळी आम्हाला संधी मिळाली त्याचा बदला आम्ही घेतला, तो खरा शिष्य का ज्याला त्रास दिला, ज्यांनी त्रास दिला त्याच्या मागे जो उभा राहिला तो खरा शिष्य, याचं उत्तर या ठिकाणचे उपस्थित सर्व कार्यकर्ते देतील. ठाण्यातील जनतेला माहिती आहे, पदाधिकारी कार्यकर्त्यांना माहिती आहे दिघे साहेबांच्या लेखी, दिघे साहेबांच्या दृष्टीने त्या कार्यकर्त्याची काय किंमत होती, दिघे साहेबांच्या नावाने किती शिवशाप घातले जायचे. आज उदाहरण दिलं जातं, आम्हाला काही गोष्टी बोलायच्या नव्हत्या. आम्ही नेहमी आमच्या सोबत असताना प्रतिमा शिंदे साहेबांच्या स्वभावामुळे, शिंदे साहेब सगळ्यांना सामावून घेतात आणि त्यामुळे शिंदे साहेबांनी प्रत्येकाची प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण तू ज्यावेळी सभागृह नेत्याचा राजीनामा दिला त्यावेळी दिघे साहेबांच्या नावाने कशा पद्धतीने शिव्या दिल्या जात होत्या उद्धवराव जगताप आणि आम्ही सर्व त्याचे साक्षीदार आहोत. आम्ही अजून आमचं तोंड उघडलं नाही. जर दिघे साहेबांचा शिष्य असता, केवळ दिघे शिंदे साहेबांचा हा जो स्वभाव आहे, आणि शिंदे साहेबांना आम्ही सांगत होतो, साहेब तुमच्या स्वभावाचा हा माणूस फायदा घेतोय, हा आपला नाही, हा दिघे साहेबांचा झाला नाही तो तुमचा काय होणार, हा प्रश्न माझा नेहमी असायचा. शिंदे साहेब मला नेहमी म्हणायचे, तुम्ही जास्त बोलता, तुम्ही जास्त बोलता. परंतु साहेब आम्ही त्या माणसाने, मी तर साहेब त्या माणसाला जास्त ओळखलेला आहे. त्या माणसाला भाषण कसं करायचं, कॅमेऱ्याकडे कसं बघायचं, या नरेश मस्केने शिकवलेलं आहे. नरेश मस्के जेव्हा सेकंड शिफ्टला असायचा 11 वाजता मला कंपनीवर न्यायला तो माणूस यायचा. माझ्या आनंदनगरमध्ये तुझ्या सेकंड शिफ्टवरनं यायचं, रात्री 12 वाजता सुद्धा माझ्या त्या ओपन स्टेजवरती माझी वाट बघत बसलेला हा माणूस असायचा. त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगायचो, साहेब तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. पण आमचा साहेब म्हणजे हरिश्चंद्र, कोणी काही करो आणि आपले जाऊ द्या, आपण त्यांना जवळ ठेवू, आपलं आहे रे, कुठे जाणार, हा साहेबांच्या स्वभावाचा फायदा त्यांनी घेतला. असो, अरे शिष्य हा कसला आला शिष्य, गुरुची परंपरा कायम ठेवायची असते. गुरु शिष्य परंपरा या हिंदू धर्मात, या हिंदुस्थानामध्ये त्या गुरु शिष्य परंपरेला फार मोठं महत्व आहे. आपण गुरुपौर्णिमा साजर करतो, गुरुचा उत्सव साजर करतो, कशासाठी, गुरुची परंपरा कायम ठेवण्याकरता. का गुरुला पर्याय म्हणून आपण उभे करतो. सांगा एक तरी उदाहरण, या भारतीय संस्कृतीमध्ये एक तरी उदाहरण सांगा की गुरुची परंपरा आहे, गुरुचे उत्सव आहे, त्याला आपण पर्याय म्हणून उत्सव म्हणून उभे करू शकतो. दिघे साहेबांनी सुरू केलेले मग दहीहंडी उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, ते विषय, ती परंपरा, ती संस्कृती एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली. परंतु या माणसाने स्वतःचं नाव व्हावं, स्वतःला वेगळी प्रसिद्धी निर्माण व्हावी म्हणून त्या उत्सवाला एक पर्याय म्हणून त्याच उत्सवाच्या जागेपासून एक 500 मीटरवर वेगळे स्वतःचे उत्सव सुरू केले. याची काय योग्यता आहे दिघे साहेबांना गुरु म्हणून घेण्याची. आजही दिघे साहेबांची हंडी, त्या ठिकाणी शिंदे साहेब म्हणतात दिघे साहेबांची हंडी, ठाण्याची हंडी आणि मानाची हंडी. शिंदे साहेबांनी ते उत्सव कायम ठेवले, पण शिंदे साहेबांची हंडी कधी बॅनर पोस्टरवर लावलं म्हटलं गेलं नाही. परंतु यांचं काय, राजन विचारायची हंडी कुठे, तर त्याच टेंबी नाक्यापासून 500 मीटरच्या अंतरावर. यांना शिष्य म्हणण्याचा अधिकार नाहीये. शिंदे साहेबांच्या, दिघे साहेबांनी जे जे उत्सव सुरू केले, ज्या ज्या परंपरा होत्या,
जे जे कार्यक्रम होते ते शिंदे साहेबांनी सुरू ठेवले. मी आजही जाहीरपणे या ठिकाणी आरोप करतो. आणि जर खोटं असेल आणि खरोखर दिघे साहेबांना आपण मानत असाल, मी त्या विरोधकाला, दिघे साहेब गेल्यानंतर दिघे साहेबांच्या नावाने आम्ही ट्रस्ट उभा केला होता आणि धर्मवीर आनंद दिघे ट्रस्ट म्हणून. आणि दिघे साहेबांचा पहिला स्मृतिदिन आम्ही एक चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करून सादर करणार होतो. उद्धव ठाकरे यांना आम्ही निमंत्रण दिलं होतं, परंतु मातोश्रीवरून आदेश येऊन तो कार्यक्रम आम्हाला रद्द करायला लावला. राजन विचारेंनी हे सत्य आहे की असत्य आहे हे जाहीर करावं. खरा जर तू शिष्य असशील तर तुम्ही सांगावं की आदेश आला होता की नाही. आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे. काशीनाथ घाणेकर हे फार मोठे कलाकार होते, दिग्दर्शक होते, परंतु शिंदे साहेब, नरेश म्हस्के या सगळ्यांचं म्हणणं होतं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव आपण त्या नाट्यगृहाला देऊया. कारण रोज त्या नाट्यगृहामध्ये रोज ऍक्टिव्हिटी सुरू होणार आहेत. रोजचं 3-3, 4-4 शो. एक दिघे साहेबांचं नाव पुढे कंटिन्यू राहावं लोकांच्या तोंडी सातत्याने. अरे आज कुठल्या नाटकाला चाललं, कुठे चाललं, तर डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात चाललोय. आमचं सगळं ठरलं. आम्ही ठरावी महानगरपालिकेचा केला होता, त्याचा ड्राफ्ट केला होता, पण त्याच मातोश्रीवरून आम्हाला आदेश दिला गेला की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव त्या थिएटरला द्यायचं नाही. तुम्ही दुसरं नाव द्या, कलाकारांचं नाव द्या. आम्ही मागणी केली, काम केलेलं आहे, लोक त्यांना मानतात, परंतु आम्ही ज्यावेळी बाजू मांडली त्यावेळी आम्हाला काय उत्तर मिळाली, काय प्रश्न निर्माण केले ते शिंदे साहेबांना माहिती आहेत. अशा पद्धतीने कायम दिघे साहेबांचा छळ करण्याचा प्रयत्न केला. दिघे साहेबांचं नाव पुढे येणाऱ्या पिढीमध्ये कसं पुढे चालू राहणार नाही याचा प्रयत्न त्या मातोश्रीने केला. त्यांच्या उंबरठ्यावर उभा राहणारा शिष्य कसा होऊ शकतो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, ठाण्यातील जनतेला माहित आहे. आणि त्याच एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले आणि त्या मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जेव्हा फोटो लागला तो आमच्यासारखा कार्यकर्ता, आमच्यासारखा शिवसैनिक सुखावला. काही नाही आम्हाला मिळालं तरी चालेल, आमच्या शिंदे साहेबांनी आमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो त्या मंत्रालयात लावला. हा प्रत्येक शिवसैनिकाचा आनंद होता. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जेव्हा शिवसेना पक्षाचे बॅनर्स बनले जातात, शिवसेना पक्षाचे कार्यक्रम होतात, त्यावेळी आमच्या ठाण्याच्या दिघे साहेबांचे फोटो अख्ख्या महाराष्ट्रभर रोज लावले जातात. आमच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. आणि आमच्या दृष्टीने जे दिघे साहेबांचा शिष्य शिंदे साहेब म्हणून जे म्हणाले जातात आणि त्यांचे सहकारी म्हणून आम्ही जे म्हणतो, आज आमचा अभिमानाने आमची छाती फुलून जाते. राजन विचारे, आज तू काय आरोप करताय? माझा आरोप केला जातो की नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होतं. मी इतके दिवस गप्पा बसलो, त्याचं उत्तर दिलं नाही. काय वय वर्ष? रवींद्र फाटक या ठिकाणी आहेत साक्षीदार. काय वय वर्ष होतं नरेश म्हस्केचं? 24 ते 25 वर्षाचा नरेश म्हस्के. काय राजकीय प्रगल्भता? राणे साहेबांनी निर्णय घेतला. राणे साहेब कोकणाचे होते. आम्ही सर्वजण राणे साहेबांवरती प्रेम करायचो, जसं मी राज साहेबांवर प्रेम करायचो, जसं राणे साहेबांवर प्रेम करायचो. वाटलं म्हणाला, पण तो निर्णय कोणी घेतला नव्हता. या माणसाने त्याचा भाऊ केला. स्वतःची लिडरशिप जाणार, परत घेऊन जाणार माझ्या एरियातून. माझ्या एरियात असाही काल आला होता, 300 रुपयांनी 10 माणसं घेतलेली बरोबर, एरियातली 3 माणसं. हा काय माझ्या एरियात ना आम्हाला बरोबर घेऊन जाणार. आणि हेही सांगतो त्याचा एक दुसरा साथीदार जितेंद्र आव्हाड. ठाण्यामध्ये त्याची काय त्याची इमेज आहे तुम्हाला सगळ्याला माहित आहे. ठाण्याचं राजकारण जितेंद्र आव्हाडच्या सल्ल्यावरून करणार जो जितेंद्र आव्हाड
धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या नावाने बोटं मोडतो. मी सोडवलं ताड्यातून. अरे जितेंद्र आव्हाड, तुला पॅन घालता येत नव्हती, तू तिथे येऊन बसत होता, तुला त्या जमीन घोटाळ्यातून दिघे साहेबांनी बाहेर काढला आणि तू ताड्यातून त्याला सोडवलं. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुतळे झाले, त्यांनी त्यांच्या प्रतिमेला काळं फासलं, तो या राजनीतीचा सल्लागार. पण त्यांनी एक कबूल केलं कालच्या भाषणामध्ये की शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला की नरेश म्हस्के यांना काँग्रेसमध्ये जाऊ देऊ नका. वय वर्ष 25. जेव्हा शरद पवार साहेब नरेश म्हस्केसाठी फोन करत असतील तर 25व्या वर्षीय नरेश म्हस्केची काय व्हॅल्यू आहे? आता तर वय वर्ष 53. तू मान्य केला 25व्या वर्षी पण शरद पवारांना माझ्यासाठी फोन करायला लागत होते. पण जितेंद्र आव्हाडला मी हेही सांगतो, ज्या दिवशी सुभाष भोईरांनी राजीनामा दिला त्याच दिवशी तू मला भेटायला आला होता. अजितदादांनी मला फोन केला, त्यांच्या फोनवरनं राज्यपाल नियुक्त आमदार करतो, तू आमच्या राष्ट्रवादीत ये. त्या जितेंद्रांनी हे सांगायला विसरला की अजितदादांना जाहीरपणे सांगितलं, साहेब मी शिवसैनिक आहे, मी न फुटणारा शिवसैनिक आहे, तुमच्यासारखे राज्यपाल नियुक्त आमदार बिमदार मला काही गरज नाही, मी शिवसेना कदापि सोडणार नाही. त्याला 7 दिवशी जितेंद्र आव्हाड सांगतो, नरेश म्हस्केला मी घरी घेऊन गेलो शनिवार विश्रांतीला. तो जितेंद्र आव्हाड, उद्धव ठाकरे साहेबांनी मला फोन केला, त्याला मी भेटायला गेलो. केवळ माझ्यासोबत नजीब मुल्ला माझा मित्र होता म्हणून. तू कोण आला तुझ्यासाठी तुझ्याबरोबर जायला? अशा पद्धतीने चुकीच्या बातम्या पसरवण्याचं काम करतायत. परंतु माझ्या या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. या कार्यकर्त्यांना संघटनेचं काम करण्याकरता, संघटनेचे कार्यक्रम यशस्वी करण्याकरता हा नरेश म्हस्के दिवसातनं 4-4 वेळा फोन करतो. या कार्यकर्त्यांना माहिती आहे संघटनेबद्दल मला काय तळमळ आहे ती. त्यामुळे तुझ्यासारख्या फालतू माणसाने माझ्यावरती आरोप करून काही फरक पडणार नाही. तुम्हाला मी एवढंच सांगतो की या पिलावळींना जागीच चिरडून टाकण्याची ही वेळ आता आलेली आहे. ठाण्यासारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये अशा माणसांचे हस्तक्षेप थांबवण्याकरता आपण प्रचंड मेहनत करायला पाहिजे. तुम्ही ती करताय. लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायला पाहिजे. आपल्याला इलेक्शनच्या सर्व टेक्निक्स माहिती आहेत. येत्या खासदार झाल्यानंतर जो नरेश म्हस्के आता होता तसाच राहणार आहे, काही बदल राहणार नाही. हा शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या समक्ष आपल्याला देतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हस्के साहेब, आपण निर्धास्त रहा. या सभागृहामध्ये उपस्थित असलेला महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा जीवाचं रान करेल, परंतु आपल्याला माननीय मोदी साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता लोकसभेमध्ये नक्कीच पाठवेल. माझी सर्व सभागृहात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय? नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय? नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.